श्रीमंत खूप श्रीमंत झाले म्हणून द्वेष मार्गायचा का गरीब त्यातनं वर आले आणि त्यांना श्रीमंत होण्याची उर्मी ॲस्पिरेशन मिळायला लागली, तिकडे आपण बघायचं. इकडे लक्ष द्यायला हा जो तुम्ही मुद्दा मांडला ह्याच्यावरच मी आता उत्तर घेणार आहे डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडनं. वाघमारेजी, दारिद्र्य रेषेखालीच्या रेषेवरून आम्ही लोकांना वरती आणलेलं असं सरकार ठामपणे वारंवार सांगत असतात. मग ती किसान सन्मान निधी योजना असेल किंवा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असेल, या योजनेद्वारे आम्ही सगळ्यांना वरती आणण्याचा प्रयत्न करतोय असं ठामपणे केंद्र सरकार वारंवार सांगत असतं. तुम्हाला मान्य आहे? डॉक्टर राजू वाघमारे यांच्याशी आपला काही तांत्रिक समस्यांनी आपला संपर्क होत नाहीये. विश्वाजी, मी तुमच्याकडे येतो. हा जो मुद्दा आहे की बाबा दारिद्र्य रेषेखाली लोकांना आम्ही वरती आणलेला आहे, किसान सन्मान निधी असेल योजना असेल किंवा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असेल, या योजनांच्या बळावर सरकार आणखी पुढे जाणार आहे आता, किंवा अंतरिम अर्थसंकल्पात त्याचे काय सुतोवाच होतील, त्यांना काय भरीव आणखी तरतूद केली जाईल शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, गरीब लोकांसाठी? कारण लोकप्रिय घोषणा तर होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. बघा, नक्कीच परत मी सांगतो की जेव्हा आमचं सरकार आलं, नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाले, तेव्हा कन्सेप्ट काय होता, अंत्योदय. म्हणजे शेवटच्या व्यक्तीला मी काय काय सुधारणा करू शकतो त्याच्या आयुष्यामध्ये. मी आधीच रिपीट केलं, मग नळ असो, पाणी असो, टॉयलेट असो, अन्न सुरक्षा सगळं असो. पण हे करायला मला काय करावं लागेल, कारण पैशाचं सोंग तर आणता येत नाही. त्यामुळे मला माझी अर्थव्यवस्था भक्कम करावी लागेल, मजबूत करावी लागेल. त्यासाठी त्यांनी जवळजवळ 200 देशांचा दौरा केला, ज्याला आपण मार्केटिंग म्हणतो. की भारत हा देश असा आहे जिथे गव्हर्नन्स लेवल आता हाय झालेली आहे, पाहिजे ते सगळे कायदे बदलले, कडक धोरणं आणले, इन्व्हेस्टरच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण केला की तुम्ही जर इथे पैसे आणले तर पैसे तुमचे सेफ राहतील. कारण जोपर्यंत इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाढत नाही तोपर्यंत डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी वाढत नाही. कारण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला टॅक्सेस मिळतात. आज जवळजवळ 25 लाख कोटी आपल्याला जीएसटी मिळतात आहे, जवळजवळ 18-20 लाख कोटी आपल्याला डायरेक्ट टॅक्सेस मधून मिळतात आहे. हे का मिळतात आहे? कारण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत. आणि इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तर तुम्हाला प्रायव्हेट फंडिंग देखील आवश्यक असतं, जे जगात आलेलं आहे. आज भारत हा मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन फॉर एफडीआय का झालेला आहे? कारण इथलं गव्हर्नन्स लेवल चांगलं आहे. इथे माहित आहे की देर इज अ कंटिन्युटी इन गव्हर्नमेंट. नरेंद्र मोदी हे पुढचे 25 वर्ष आपलं सरकार, आपलं पार्टीचं सरकार चालू शकतात, हा विश्वास निर्माण केला. मागच्याच वर्षी G20च्या माध्यमातून त्यांनी ज्या प्रकारे आपल्या देशाचं मार्केटिंग केलं, आता मार्केटिंग शब्द हा पॉझिटिव्हली घ्या. कारण आपली जी स्ट्रेंथ आहे, आपण जे काही पिकवतो ते तर आपण नक्कीच विकण्यासाठी प्रयत्न करू शकतो. काँग्रेसच्या काळामध्ये हे पिकवतच नव्हते, फक्त गरिबी हटावच्या घोषणा द्यायच्या आणि मग मार्केटिंग करायचे. त्यामुळे सगळीकडे त्यांना अपयश आलं. खरं तर डॉक्टर मनमोहन सिंग, चिदंबरम हे जागतिक लेवलचे अर्थशास्त्री, मग त्यांच्या काळामध्ये कोरोना पण नव्हता, काही नव्हतं, तरी आपला इन्फ्लेशनचा दर 2 डिजिटच्या वर काय गेला याचा कधी आपण विचार केलाय का? फिस्कल डिफिसिटचे सगळे नॉर्म्स मोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात वित्तीय तूट काय गेली याचा कधी विचार केलाय का? कारण तेव्हा चोऱ्या, पिलफरेज मोठ्या प्रमाणात होतं. आता टॅक्सेसचे दर न वाढवता ज्या प्रकारे आपला अर्थसंकल्पाचा साईज 2014ला 15 लाख कोटी होता, आज तो 50 लाख कोटीच्या पुढे जाणार आहे. हेच दर्शवतं की जो काही पैसा येतो त्याचा विनियोग प्रॉपर होत आहे, गरिबांसाठी होत आहे आणि गरीब देखील सरकारच्या पाठीशी उभे आहेत. अगदी बरोबर, गरीब सरकारच्या पाठीशी उभे असं तुमचं म्हणणं आहे. मी मनरेगा योजना आणि लघु उद्योगांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात देखील या